वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रेल्वे सुरक्षा दल म्हणजे RPF अंतर्गत तब्बल 4660 विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी एलिजिबल आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही शाखेतील पदवी जर तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. सरकारी नोकरी आहे. पदाचं नाव आहे RPF सब इन्स्पेक्टर आणि RPF कॉन्स्टेबल. तर ह्या पदांविषयीचे डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं हे नोटिफिकेशन कव्हर करू. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्याकडनं हे नोटिफिकेशन आलेलं आहे. रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे RRB कडून ह्या जागा भरल्या जाणार आहेत. Recruitment of sub-inspectors and constables in Railway Protection Force and Railway Protection Special Force. Applications are invited from eligible candidates in railways. Applications complete in all respect must be submitted online only. तर ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलच्या पोस्ट आहेत. ओपनिंग डेट, अर्ज सुरू होणार आहेत 15/4/2024 आणि क्लोजिंग डेट 14/5/2024 आहे. सब इन्स्पेक्टर या पदासाठी 7th लेवलनुसार पेमेंट मिळणार आहे. 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे दिलेलं आहे. ग्रॅज्युएट फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. कोणत्याही शाखेतील पदवी मिळवलेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. इनिशियल पे 35,400 रुपये मिळणार आहे. सुरुवातीचं पेमेंट 35,400 रुपये असेल. एज लिमिट 20 ते 28 वर्षे. वॅकन्सीज 452. दुसरं पद आहे कॉन्स्टेबल. या पदासाठी देखील 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे. यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन 10वी पास उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. सुरुवातीचं पेमेंट 21,700 रुपये असेल. एज लिमिट 18 ते 28 वर्षे दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ वॅकन्सी 4,208 आहेत. म्हणजे टोटल 4,660 जागा भरल्या जाणार आहेत. ऑल इंडिया लेवलला या जागा भरल्या जाणार आहेत. Candidates should ensure that they fulfill all eligibility conditions prescribed for the post as on closing date for submission of application. Candidates waiting for results of prescribed educational qualification should not apply. उमेदवारांनी अप्लाय करण्याच्या अगोदर आपला एलिजिबिलिटी क्रायटेरिया चेक करून घ्यायचा आहे अशी सूचना इथे दिलेली आहे. आणि ज्या उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे, अजून रिझल्ट आलेला नाही, अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही. फिजिकल मेजरमेंट स्टँडर्ड्स अँड मेडिकल स्टँडर्ड्स. Candidate must ensure that they fulfill the prescribed PMT and medical standards for the post for which they are applying as detailed in the CENs published on official RRB website. Candidates found medically unsuitable for the applied post shall not be given any alternative appointment. या पदांसाठी फिजिकल स्टँडर्ड्स महत्त्वाचे आहेत. ते क्रायटेरियाज उमेदवारांनी व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत. मेडिकल स्टँडर्ड्स देखील आहेत. तुम्ही फिजिकली फिट असलं पाहिजे. हाईट, वेट आणि चेस्टचे जे क्रायटेरियाज दिलेले आहेत ते तुम्ही फुलफिल केले पाहिजेत, कारण कॉन्स्टेबलच्या जागा आहेत. रिझर्वेशन फॉर विमेन, 15% जागा विमेन्ससाठी राखीव आहेत. मोड ऑफ एक्झामिनेशन, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल आणि त्यानंतर फिजिकल मेजरमेंट घेतले जातील. तर शारीरिक चाचणी देखील या पदासाठी होणार आहे. सुरुवातीला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. उमेदवारांनी 500 रुपये फी भरायची आहे. जे उमेदवार CBT एक्झाम अपियर करतील त्या उमेदवारांना 400 रुपये फी परत केली जाणार आहे. SC, ST, एक्स सर्व्हिसमेन, फिमेल, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीच्या उमेदवारांनी 250 रुपये फी भरायची आहे. जे उमेदवार CBT एक्झाम अपियर करतील म्हणजे CBT एक्झाम देतील, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट देतील, त्या उमेदवारांना ही फी परत केली जाणार आहे. या फी मधून बँक चार्जेस डिडक्ट केले जातील, वजा केले जातील. फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन स्वीकारले जातील. ॲप्लिकेशन शुड बी सबमिटेड ओनली थ्रू एनी ऑफ द ऑफिशियल RRB वेबसाईट. Any attempt to submit more than one application by the candidate against the CEN shall result in disqualification and debarment. उमेदवारांनी खाली RRBच्या वेबसाईट दिलेल्या आहेत त्यावरूनच अप्लाय करायचं आहे. एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन उमेदवारांनी भरायचे नाहीत. एकच ॲप्लिकेशन भरायचं आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन भरले तर तुमचं ॲप्लिकेशन रद्द होऊ शकतं. या ठिकाणी RRBच्या वेबसाईट दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये rrbmumbai.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती जाऊन उमेदवारांनी जेव्हा ऑनलाईन फॉर्म सुरू होतील त्यावेळेस अप्लाय करायचं आहे. आणि त्याच वेळेस इतर जी डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती सुद्धा प्रसिद्ध केली जाईल.
तर त्यावेळेस ती आपण कव्हर करू. पण आता हे नोटिफिकेशन आलेलं आहे, तर उमेदवारांनी तयार राहायचं आहे. रिटन टेस्टची तयारी करायची आहे आणि फिजिकल टेस्टची तयारी देखील सुरू करायची आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत, म्हणजे 10वी झालेले आहेत किंवा कोणत्याही शाखेतील पदवी तुमच्याकडे आहे, अशा उमेदवारांनी या पदासाठी जरूर अर्ज करायचा आहे. आतापर्यंत ऑनलाईन अर्ज सुरू झालेले नाहीत. 15/4/2024ला ऑनलाईन अर्ज सुरू होतील, त्यावेळेस उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत. जे उमेदवार परफेक्टली इलिजिबल आहेत त्यांनी या पदांसाठी जरूर अर्ज करा. एक्सपिरियन्स मागितलेला नाही आणि क्वालिफिकेशन देखील खूप कमी आहे. त्यामुळे सर्वांनीच या पदासाठी अर्ज करायचा आहे, कारण सरकारी नोकरी आहे. तर जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.